students, welcome to my Rise Up Tutor channel. Let's see now. I had given so many videos on my channel, but 12th standard first lesson, an astrologer day, that's brainstorming question answers only given. Let's see now explanation of the lesson, an astrologer's day, quick, which is written here by R.K. Narayan. So let's study of an astrologer's day. Who wrote it? R.K. Narayan, and R.K. Narayan belongs to period 1906 to 2001. Means 2001 he dead. He was dead. So his name, full name, Rasipuram Krishnaswamy Iyer. Rashipuram Krishnaswamy Iyer Narayan Swamy, and who was the best known novelist among Indian English writers. He is the author of 14 novels, 5 volumes of short stories, and a number of travelogues, and has a collection of non-fiction to his credit. He also wrote his memoir My Days. In 1975, Narayan created the imaginary town of Malgudi, where realistic characters in a typically Indian setting live amid unpredictable events. His stories are grounded in compassionate humanism and celebrated the humor and energy of ordinary life. His stories are characterized by a simple style and subtle humor. बघा अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे ही जी कादंबरी आहे ती कादंबरी आर के नारायण यांनी घेतलेली असली तरी त्यांनी मालगुडी डेज हे जास्त फेमस झालेले दूरदर्शनवरची एक सिरियल मालिका आहे. आर के नारायण यांनी बरेचसे साहित्यकृती लिहिलेले आहेत, त्यामध्ये मालगुडी डेज, त्यामध्येच हा एक लेसन, त्यामध्येच ही एक स्टोरी ॲस्ट्रॉलॉजर्स डे हे आपल्याकडे स्टडी करतात, त्यामध्ये रचली गेलेली आहे. त्याचं नाव इथे राशीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी असं पूर्ण नाव आहे. ते बेस्ट नोन नॉवेलिस्ट इंडिया इंग्लिश लिटरेचरमधले बोलले जातात. त्यांनी जवळजवळ 14 नॉवेल्स लिहिलेल्या आहेत, तसेच 5 शॉर्ट स्टोरीज लिहिलेल्या आहेत, छोट्या कथा, आणि बरेचसे प्रवासवर्णनं लिहिलेले आहेत. त्यांच्याकडे नॉन फिक्शन वर्कसुद्धा बऱ्याच प्रमाणात कलेक्शन आहे. आणि त्यांनी लिहिलेलं चांगलं स्मरणात राहणारं माय डेज हे 1975 सालचं लिहिलेलं आहे. शिवाय त्यांनी काही इमॅजिनरी टाऊन जी मालगुडी आहे ते मालगुडी डेजवरती क्रिएट केलेली दिसून येते. त्यामध्ये रिअलिस्टिक कॅरेक्टर्स आपल्याला इंडियन सेटिंग पद्धतीने दाखवलेले दिसून येतात, इव्हेंट दिसून येतात. त्यांच्या जे काही स्टोरीज आहे त्या स्टोरीज ते वेगवेगळ्या विशेषणावरती वेगवेगळ्या क्वालिटीने परिपूर्ण अशा, त्यामध्ये कम्पॅशनेट ह्युमॅनिझमबद्दल, प्रेमळ मानवतावाद म्हणा, किंवा थोडंसं असं ते विनोद शैली आणि थोडी मोठ्या प्रमाणे एनर्जी, अशा पद्धतीने त्यांचे हे कथालेखन, स्टोरी लेखन, कादंबरी लेखन दिसून येतं. आणि एकदम साधी स्टाईल आणि एकदम छोटा असा विनोद त्यांनी रंगवून प्रत्येक त्यांची लेखनशैली सादर केलेली आहे. Narayan was introduced to American readers in 1952 by the Michigan State University Press. These include Swamy and Friends, Bachelor of Arts in 1937, The Dark Room 1938, An Astrologer's Day, and Other Stories in 1947, Mr. Sampath in 1949, The Financial Expert in 1954, Waiting for the Mahatma in 1955, The Guide in 1958, and many other books. बघा, आर के नारायण यांनी बरेचसे त्यांनी अमेरिकन रीडर्सला 1952 साली त्यांनी त्यांच्या लेखनाची प्रस्तावना सादर केली. आणि त्यामध्ये स्वामी अँड फ्रेंड्स हे एक होतं, द बॅचलर ऑफ आर्ट्स होतं, डार्क रूम होतं, नंतर ॲस्ट्रॉलॉजर्स डे अँड अदर स्टोरीज होत्या, मिस्टर संपत होतं, द फायनान्शियल एक्सपर्ट होतं, वेटिंग फॉर द महात्मा होतं, आणि अजून बरेचसे बुक्स होते. आणि त्यामध्येच त्यांची हीज नॉवेल द गाईड ओन हिम द साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन 1961, द मोस्ट कॉवेटेड लिटररी ऑनर इन इंडिया. आणि त्यांच्या नॉवेलमधलं द गाईड हे एक नावाची जी नॉवेल आहे त्यांनी साहित्य अकॅडमी अवॉर्ड हा त्यांना मिळवून दिलेला होता, तो 1961 साली. आणि त्या पद्धतीने त्यांना साहित्यामधला ऑनर किंवा सन्मान इंडियामध्ये आपल्या भारतामध्ये भेटलेला आहे. His writing is distinguished by humor and unoffending irony, a unique Indianness and simplicity which is utterly charming and authentic. अशा पद्धतीने त्यांचं रायटिंग, त्यांचं लेखनशैली पूर्णपणे विनोदाने आणि
उपहासात्मक आणि एकदम इंडियननेसपणा, सिम्प्लिसिटी, साध्या पद्धतीने चार्मिंग असं मोहित करणारे आधी ऑथेंटिक अशी आपल्याला त्यांची लेखनशैली दिसून येते. नारायण टिपिकली पोर्ट्रेज द पिक्युलरिटीज ऑफ ह्युमन रिलेशनशिप्स अँड आयर्नीज ऑफ इंडियन डेली लाईफ. आर के नारायण यांनी काय चित्रित केलेलं आहे तर जे काय वैशिष्ट्य आहेत विशेषणं आहेत आपल्या मानवी संबंधासंदर्भातील आणि त्याचे उपहासात्मक वर्णन इंडियन डेली लाईफमधले जे काय आहे ते सर्व त्यांच्या लेखन कौशल्यातून दिसून येतं. ही स्टाईल इज ग्रेसफुल, मार्क्ड बाय जेनियल ह्युमर, एलिजन्स अँड सिम्प्लिसिटी. आणि अशा पद्धतीने त्यांची काही शैली आहे ती एकदम ग्रेसफुल वाटते आपल्याला. ह्युमर आहे, त्यामध्ये विनोद आहे, एलिजन्स दिसून येतो आणि सिम्प्लिसिटी, साधेपणासुद्धा त्यामध्ये दिसून येतो. तर लगेचच मुलांनो आता आपण स्टोरी बघणार आहोत. तर त्यांची ॲन ॲस्ट्रॉलॉजर डे आपल्या आता स्टडी करता आहे. तर आपण लगेचच पुढे जाऊ आणि स्टोरी आपण स्टार्ट करू. लक्षपूर्वक तुम्ही ऐका. सर्व तुम्हाला लाईन बाय लाईन मी मराठीतून एक्सप्लेनेशन देत आहे. सो क्लिअरली लिसन इट नाव. सी, ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे काय तर ज्योतिष. ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे ज्योतिषी. बघा, पंक्च्युअली ॲट मिड डे ही ओपन हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज professional equipment, which consisted of a dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook and a bundle of palmera writing. काय केलं नेहमीप्रमाणेच दुपारच्या वेळी मिड डे म्हणजे त्यांनी त्यांची बॅग ओढली. ॲस्ट्रॉलॉजर ज्योतिषाने त्याची बॅग ओढली आणि सगळं त्यांचे काय इक्विपमेंट म्हणजे काय तर साधनं जी होती, नेलेले साहित्य जे काय होतं ते त्यांनी स्प्रेड आउट केलं म्हणजे पसरवलं. आणि त्यामध्ये डझन कावरी सेल्स होते. कावरी म्हणजे काय तर सी ॲनिमल. सी ॲनिमल म्हणजे काय आपण त्याला मराठीमध्ये कवड्या बोलतो, जो ज्योतिषी वापरतो त्यांचं शास्त्र सांगायला, ज्योतिष सांगायला. नंतर अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ, एक स्क्वेअर कपड्याचा असं तुकडा तिथे टाकलेलं होतं विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट. तर त्या कपडं जे पसरलेलं होतं त्या चौकोनी कपड्याच्या तुकड्यावरती त्याने अशी चार्ट्स किंवा मिस्टिक चार्ट्स ऑन इट, काही असं चार्ट्स होतं त्यावरती, मिस्टिक समथिंग दॅट रिलेटेड टू सुपरनॅचरल पॉवर्स असं चार्ट्स होता. आणि नोटबुक होती, वही होती. नंतर बंडल ऑफ पाल्मेरा रायडिंग. पाल्मेरा रायडिंग म्हणजे काय त्या म्हणजे एक प्रकारचं असं काही रायटिंग होतं त्या पाल्मेरा म्हणजे त्या पानावरती किंवा त्या एक पान असेल त्याच्यावरती एक असं हस्तरेषामध्ये लिहिलेलं काय लिखाण असेल असं ते लिखाण त्यामध्ये होतं. His forehead was resplendent with sacred ash and vermilion, and his eyes sparkled with a sharp, abnormal gleam, which was really an outcome of a continual searching look for customers, but which his smile clients took to be a prophetic light and felt comfortable. आता बघा, रिप्लिडंट म्हणजे काय तर ब्राईट असं, इम्प्रेसिव्ह असं. रिप्लिडंट म्हणजे सॅक्रेड ॲश म्हणजे आपण राख म्हणतो त्याला. हिज फोर हेड वॉज रिप्लिडंट म्हणजे त्याचे कपाळ आहे ना अतिशय त्या कपाळाचं चमक होती, असं आकर्षित करणार होतं. आणि त्याच्यावरती काय लावलेलं होतं सॅक्रेड ॲश म्हणजे त्या कपाळावरती काय लावलेलं होतं तर अशी सॅक्रेड म्हणजे पवित्र, होली, आणि राख, ॲश म्हणजे राख. आणि वर्मिवलन म्हणजे काय तर कुंकू जे होतं, कुंकूचा एक टिळा होता, कुंकूचा पण टिळा होता कपाळावर. आणि आय स्पार्क्ड विथ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम म्हणजे आईज म्हणजे डोळ्यावरती एवढं चमक होती, तेज होतं की ती चमक ग्राहकांना शोध घेत होती सारखी. ग्राहकांचे कस्टमर जे येत होते त्या ग्राहकांची शोध ते घेत होती डोळ्यातली चमक. बट ही सिम्पल क्लायंट्स टूक टू बी प्रॉफिटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेबल. आणि त्यामुळं काय व्हायचं ते जे गिरायक आहे ते गिरायकाला पण खूप बरं वाटायचं. त्याचे ते एक्सप्रेसिव्हनेसमुळे ग्राहकांना पण फार खूप बरं वाटायचं. The power of his eyes was considerably enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whisker which streamed down his cheeks. Even a half-wit's eyes would sparkle in such a setting. एवढंच नाही तर ती डोळ्यांची पॉवर आणि इतकं ते इम्प्रेस करून जायचे डोळ्यांचे तेज की ग्राहक ते खेळून थांबायचे. आणि फोरहेड ते पेंटेड फोरहेड, त्याच्यावर कुंकू वगैरे असं लावलेलं, शिवाय त्याचे असलेले डार्क असे विस्कर्स म्हणजे काय तर डार्क कलरचे त्याचे जे काही विस्कर्स होती, दाढी जी होती ती दाढीवर सुद्धा ते रंगवलेलं कपाळ आणि दाढीचं जे काही तेज होतं ते. तर ते म्हणजे एकदम बुद्धी नसलेली व्यक्तीही समजू शकते त्याची मांडणी, अशी त्याची मांडणी सगळी होती. आणि ते
त्यामुळे ती लोक ती एकदम इम्प्रेस व्हायचे. टू क्राऊन द इफेक्ट ही वूंड अ सॅफ्रॉन कलर टर्बन अराउंड हिज हेड. आणि शिवाय त्यांनी त्यांच्या हेडला सॅफ्रॉन कलरचा म्हणजे असं काय केलेलं होतं तर टर्बन म्हणजे पगडी आपण म्हणतो ना, पगडी त्यांनी त्याच्या डोक्याला गुंडाळलेली होती. म्हणजे काय गुंडाळणे आणि अशी मांडणी केली होती. सॅफ्रॉन म्हणजे भगव्या रंगाची अशी. तर त्यामुळे ते इम्प्रेस करून जायचं अजून. द कलर स्कीम नेव्हर फेल्ड. ओके. पीपल वर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस. जसं काही म्हणजे मधमाशी म्हणजे फुलाकडे आकर्षित होते ना, फुलाच्या त्या देठावर वगैरे किंवा फुलाच्या परागाकडे जशी मधमाशी चिकटते, आकर्षित होते, तसेच त्याच्याकडे लोक आकर्षित व्हायचे. आणि त्यामुळे लोक इम्प्रेस व्हायचे, आकर्षित व्हायचे. ही सॅट अंडर द बोज ऑफ स्प्रेडिंग टॅमरेंट ट्री विच फ्लँक्ड अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. आणि तो ज्योतिषी टॅमरेंट ट्री म्हणजे चिंचेच्या झाडाच्या खाली बसलेला होता. आणि तो रस्ता जो होता तिथून पुढे तो रस्ता जात होता तो टाउन हॉल, जे गावात टाउन हॉल होतं मार्केट, त्याकडे जाणारा तो रस्ता होता. आणि त्या रस्त्यावरती म्हणजे बघा पुढे इट वॉज रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. अतिशय रोमांचक असा तो प्लेस होता सगळ्या बाजूनी. सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन दिस नॉरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. सकाळपासून ते रात्रीपर्यंत त्या बाजारात एकदम असं मोठ्या प्रमाणात धंदे चालायचे, लोक ये जा करायची. असं सर्व असं रहदारी जास्त प्रमाणात तिथे होते, असा तो रस्ता होता. व्हरायटी ऑफ ट्रेड अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेटेड ऑल अलॉंग इट्स वे. आणि त्या रस्त्यावरती वेगवेगळे ट्रेड्स, वेगवेगळे व्यापार, वेगवेगळे धंदे, उद्योगधंदे, ऑक्युपेशन्स हे होते. मग त्यामध्ये मेडिसिन सेलर्स होते त्या मार्केटमध्ये. त्या म्हणजे नुसते काय तेच नाही तर शहरात आकर्षित करणारा असा गोंगाट होतात. आणि मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी. आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेगळी दुकानं होती. तर त्यामध्ये काही मेडिसिन सेलर्स होते, औषध विक्रेते होते. सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर जंक, म्हणजे जे काही चोरीचा माल तिथे विकला जात होता असे विक्रेते होते. नंतर मॅजिशियन्स होते, जादूगार काही होते, अबोवाल अँड ऑक्शनर ऑफ चीप क्लोथ, स्वस्त कपडे विकणारी पण लोक होते तिथे. हू क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. अशा पद्धतीने सगळ्यांना त्यांनी अट्रॅक्ट करून घेतलेलं असं ते टाउन होतं. देन सगळ्याला अट्रॅक्ट करून घेतलेलं असं ते टाउन तिथे होतं. नेक्स्ट वन बघा. नेक्स्ट टू हिम इन होसिफेरसनेस केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. होसिफेरसनेस म्हणजे काय, असा म्हणजे सर्व शहरात आकर्षित करणारा असा तिथे गोंगाट होता म्हणायचं. लाऊड अँड नॉयझी होसिफेरसनेस म्हणजे. तर अशा प्रमाणात गोंगाट होता. आणि तिथेच त्या गोंगाटातच नाही शेंगा विक्रेता पण तिथे बसलेला होता. ओके. वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंड म्हणजे शेंगा विक्रेता पण होता. हो गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम इच डे कॉलिंग इट. आणि तो ज्योतिषाला लागूनच होता, नेक्स्ट टू हिम होता. म्हणजे काय, ज्योतिषाच्या शेजारीच तो बसलेला होता. आणि प्रत्येक दिवशी तो त्याच्या त्या शेंगा विकणाऱ्या त्याच्या त्या गाड्याला, दुकानाला वेगवेगळी नावाने म्हणायचा. कधी बॉम्बे आईस्क्रीम बोलायचा वन डे, ऑन नेक्स्ट डे बोलायचा दिल्लीचा आल्मंड आहे ते, दिल्लीचा बदाम आहे. कधी कधी ऑन द थर्ड डे राजाच डेलिकसी, राजाचं चांगलं डेलिकसी आहे, उत्कृष्ट पदार्थ आहे, असं अँड सो ऑन अँड सो फोर्थ. अँड पीपल फ्लॉक टू हिम. आणि पीपलसुद्धा काय व्हायचे, त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. पीपलसुद्धा त्याच्याकडे त्या गर्दी करून राहत असे. अशी वेगवेगळी तो नावं देत असल्यामुळे. त्यामुळे नेक्स्ट बघा. कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राऊड डॅलिड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर टू. त्यामुळे ती काय व्हायची, ती लोक गर्दी आहे ना, ती गर्दी तिथे गोंगाट अशी घुटमळत राहायची. आणि ती ॲस्ट्रॉलॉजरजवळ सुद्धा, त्यामुळे ॲस्ट्रॉलॉजर त्या साईडला ज्योतिषासमोर सुद्धा ती गर्दी होती. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ फ्लेअर विच क्रॅकल्ड अँड स्मोक्ड अबोव द ग्राउंडनट हीप नियर बाय. आता त्याच्या म्हणजे जवळच असताना शेंगदाणा विक्रेता जो आहे, कंदील होता त्याच्याकडे. आणि त्याचा उजेड त्या शेजारीच आपला ज्योतिष असल्यामुळे त्याच्यावरती सुद्धा त्याचा उजेड तो कंदिलाचा पडत होता. The astrologer transacted his business by the light of flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. How the enchantment of the place was due to the fact that it didn't have the benefit of municipal lighting.
आणि एक मॅजिकल इफेक्ट काय होता, चार्म काय होता, की त्या प्लेसवर म्युन्सिपल लाईटिंग, जी म्युन्सिपालिटीची लाईटिंग होती त्याचा बेनिफिट काय झालेला नव्हता, त्याचा फायदा काय झालेला नव्हता. दुसऱ्या ठिकाणी त्याच्या लाईटिंग्ज असतील. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स. आणि तो जे ज्योतिष आणि ग्राउंडनट सेलर होते ते बसलेले होते, तर तिथं ते जे अजून दुसरी काही दुकानं होती, शॉप होतं, त्याची लाईट जी होती त्याचा जरा उजेड तिथे अजून पडलेला होता. 1 or 2 हॅड हिसिंग गॅस लाईट्स. काही जणांनी जुन्या पद्धतीचे जे कंदील आहेत ते पण पेटवले होते बाजूला असलेल्या त्यांच्या दुकानातून. सम हॅड नेकेड फ्लेअर्स स्टक ऑन पोल्स. काही म्हणजे काही ठिकाणी खांबावरती काही दिवे होते, खांबावर लावलेले काही होते, नेकेड फ्लेअर स्टक ऑन पोल्स. सम वर लीट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स. काही जणांनी त्यांच्या ओल्ड सायकलवरती, जुन्या सायकलवरती लॅम्प्स लावलेले होते, ते होते. अँड 1 or 2 लाईक द ॲस्ट्रॉलॉजर मॅनेज्ड विदाउट लाईट्स ऑफ देअर ओन. आणि असेच काही अजून 1-2 आणि ज्योतिषासारखे काही की त्यांच्याकडे लाईट नव्हती, असे काही ते मार्केटमध्ये होते, विदाउट देअर लाईट्स ऑफ देअर ओन. इट वॉज अ बिवायलरिंग क्रिस्कॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. त्यामुळे काय होतं, त्याचा गोंधळ चालू होता त्या लाईटीचा. कधी क्रिस्कॉस चालू होतं, खेळ चालू होता लाईटीचा, कारण लाईट रेज कधी मुव्हिंग, शॅडो कधी यायची, कधी व्यवस्थित लाईट असं राहायचं, त्याचा लपंडाव चालू होता. This suited the astrologer very well for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life. त्यांनी सुरुवातीपासून बघा ॲस्ट्रॉलॉजर नी ठरवलेलं नव्हतं की ॲस्ट्रॉलॉजरच बनायचं किंवा ज्योतिषच सांगायचं, ज्योतिषच बनायचं, असं काही त्यांनी ठरवलं नव्हतं. त्यांनी सुरुवात केली तेव्हा ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. म्हणजे ज्योतिषच बनायचं आहे किंवा त्याला हेही माहीत नाही की इतरांच्या लाईफमध्ये आता काही सेकंदात काय बनणार आहे किंवा स्वतःच्या लाईफमध्ये काय घडणार आहे सेकंदात, हे खरं तर त्याला माहीत नाही आहे. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वर हिज इनोसन्स कस्टमर्स. जसे म्हणजे आपण काय बोलतो त्याला की ज्योतिष जो आहे तो म्हणजे ग्रहतारे जे असतात, ग्रहतारके, तो ग्रहताऱ्या ही वॉज एज मच स्ट्रेंजर. म्हणजे एखाद्याच्या ग्रहताऱ्याच्या बाबतीत तो स्ट्रेंजर आहे, अननोन आहे, अनोळखी आहे. त्याला कुणाचे ग्रहतारे कधी बदलतील किंवा काय आहे त्याचं भविष्य हे त्यांना माहीत नाही आहे. येट ही सेड थिंग्स विच प्लीज अँड ॲस्ट्रॉनाइज एव्हरीवन. पण तरी पण यद्यपि ही सेड, तो सांगतो कोणत्या गोष्टी जेणेकरून त्यांना खुश करता येईल आणि त्यांना आश्चर्यचकित करता येईल. दॅट वॉज मोर मॅटर ऑफ स्टडी. आणि ते त्याचा तो स्टडीचा भाग होता. ज्योतिषशास्त्र त्यांना स्टडी केलेलं असल्यामुळं तेवढं ते सांगू शकत होता. प्रॅक्टिस होती अँड श्रूड ग्रेस वर्क होतं, धोरणी असं त्याचं ते काम होतं, गेसिंग होतं, अंदाज होते, तर्क होते. ह्याच्या जोरावरती तो ते भविष्य सांगत होता. आपण लगेचच सेकंदात आपल्या आयुष्यामध्ये काय घडणार, त्याने दुसऱ्याच्या आयुष्यात काय घडणार हे मात्र त्याला सांगता येत नव्हतं. जे काय वाचन आहे, जे काय प्रॅक्टिस आहे आणि जे त्याचं धोरणी असं अंदाज आहे, तर्क आहे, त्याच्या जोरावरती ज्योतिष सांगत असे आणि लोकांना खुश करत असे. ऑल द सेम इट वॉज ॲज मच अँड ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर अँड ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द प्ले. म्हणजे नेहमी असं घडत असे, एखादा ऑनेस्ट मॅन जसा लेबर करतो, काम करतो, कष्ट करतो, एखादा प्रामाणिक माणूस तसं ते पूर्ण दिवसभर प्रामाणिक माणसं काम करायचे आणि मग ही डिझर्व द एज असेल, काय त्याला काय मिळालेलं असेल दिवसभरातून पगार, तो ते स्वतः तो पात्र होता ते पगार मिळण्यासाठी. मेहनत घेतलेली होती, कष्ट घेतले होते आणि मग ते संध्याकाळी तो दिवसाची संध्याकाळी नेहमी घरी घेऊन जात असे. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट्स ऑर प्लॅन. त्यांनी त्यांचं विलेज जे आहे ते काही कोणत्याही विचाराने पहिले अगोदरच्या सोडलेलं नव्हतं. तेव्हा त्याच्या मनामध्ये कोणतेही विचार नव्हते. विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर्स, नेमली टायलिंग द लँड, लिव्हिंग, मॅरिंग अँड रायपनिंग इन हिज कॉर्नफिल्ड अँड ॲन्सेस्ट्रल होम. ते काय म्हणतात की मी काही माझं घर सोडलं नाही, असं लेफ्ट इज विदाउट एनी, कोणाला काही कल्पना देऊन किंवा पूर्व प्लॅनिंगने मी काही माझं घर सोडलेलं नव्हतं. आणि मी जर तिथं थांबलो असतो याड कंटिन्यू देअर, तर मी काय केलं असतं, मी माझे जे काही फोरफादर्स आहेत, पूर्वज जे आहेत, माझे आजोबा, पंजोबा, आजोबा, त्यांच्यासारखंच मी काय केलं असतं तर मशागत केली असती शेताची, टायलिंग द लँड, तिथं राहिलं असतो, लग्न झालं असतं माझं, रायपनिंग इन इज कॉर्नफिल्ड, स्वतःच्याच शेतीमध्ये त्यांनी
मॅपिंग केलं असतं, ॲन्सेस्ट्रल होम जे प्राचीन आहे ते बघितलं असतं. बट दॅट वॉज नॉट टू बी. पण तसं काही नव्हतं. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनी वन अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. आणि एके दिवशी काय झालं तर तिने ते घर सोडलं कोणालाही न सांगता, आणि तिथे ते थांबू शकले नाहीत. 100 miles निघून आलेले होते घर सोडून एके दिवशी. टू ए विलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ अॅन ओशियन फ्लोड बिटवीन. आणि त्यांच्याकरता काय होतं, एक ग्रेट डील होतं. नेक्स्ट बघा. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मनकाइंड स्ट्रगल्स, मॅरेज, मनी अँड टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. म्हणजे एखाद्याच्या मानव जातीचे त्रासाचे ही हॅड वर्किंग ॲनालिसिस, त्याच्याजवळ ते एखाद्याचं वर्किंग ॲनालिसिस करू शकत होते. मनकाइंड स्ट्रगल्सबद्दल, मॅरेजबद्दल, मनीबद्दल किंवा टँगल्स ऑफ ह्युमन टाईज, अशा सर्व गोष्टीबद्दल त्यांच्याकडे ते ॲनालिसिस होतं, एक विश्लेषण होतं. लाँग प्रॅक्टिस हॅड शार्पनड हिज परसेप्शन. आणि हे त्यांच्याकडे विश्लेषणाचं कौशल्य कसं आलं तर त्यांचं त्या बाबतीत झालेलं एकदम लाँग प्रॅक्टिस, सराव झालेला होता, आणि त्यामुळे त्यांचा ते हेतू जो आहे, परसेप्शन जो आहे तो साध्य होत असे. मग विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. आणि त्यांना मग 5 मिनिटामध्ये एखाद्याच्या व्यक्तीबद्दल काय रॉंग होणार आहे किंवा काय रॉंग होतं हे ते समजू शकत होते. ही चार्ज 3 pies पर क्वेश्चन. ते चार्ज किती घ्यायचे पर क्वेश्चनला? 3 pies घ्यायचे, 3 पैसे पाहिजे म्हणजे घेत असत. नेव्हर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 minutes. आणि नंतर ते स्वतःचं तोंड कधी उघडत नव्हते जोपर्यंत समोरचा व्यक्ती 10 मिनटं बोलत नाही तोपर्यंत. विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन ॲन्सर्स अँड ॲडवायसेस. आणि हे सगळं कधी शक्य होत होतं? इनफ स्टफ फॉर अ डझन ॲन्सर्स, डझनभर ॲन्सर आणि ॲडवायसेसने हे सर्व ते शक्य होत होतं. विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर डझन ॲन्सर्स अँड ॲडवायसेस. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेझिंग ॲट हिज पाम. जेव्हा एखादा पर्सन समोरचा त्याला काही विचारत असेल तेव्हा त्याच्याकडे ते गेजिंग म्हणजे बघायचे. इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुल्लेस्ट रिझल्ट्स फॉर युअर एफर्ट्स. मग त्याला ते एखाद्याचा हात बघताना ते काय सांगायचे की बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच प्रयत्नापासून कोणताही निकाल आलेला नाही तुझ्या मार्गाने कोणताही निकाल आलेला नाही. तुमच्या प्रयत्नांना कोणत्याही मार्गाने निकाल येत नाही बऱ्याच दिवसापासून, असं ते एखाद्याचा हातात घेऊन बघत असत. 9 out of 10 वर डिस्पोज टू ॲग्री विथ यू. 10 जणांपैकी 9 जणांनी तुम्हाला फक्त सहमती दर्शवलेली आहे. और ही क्वेश्चन, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह, हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू. आणि मग दुसरा क्वेश्चन तो त्यांनी केलेला होता की तुमच्या लाईफमध्ये कोणी एखादी महिला येऊन गेलेली आहे का, कदाचित दूरची ही नातेवाईक जी तुमच्याशी चांगली वागत नाही, असं क्वेश्चन ॲस्ट्रॉलॉजरनी समोरच्याला केलेलं आहे. और ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर. आणि मग ते कॅरेक्टरचं ॲनालिसिस देऊ शकतो. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. मग दुसरं ॲनालिसिस ते काय सांगणार तर तुमच्या बाबतीत हे कशामुळं घडतं आहे तर तुमच्या स्वभावामुळं घडतं आहे, असं एक दुसरं ते तुम्हाला असलेला त्रास हा तुमच्या स्वभावामुळे आहे, असं एक दुसरं ते विश्लेषण देत असत. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न व्हेअर ही इज. मग तुमच्या हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न व्हेअर ही इज. मग तुमच्या असलेल्या राशीला शनी आहे तर कुठे आहे. यू हॅव ॲन इम्पिट्यूस नेचर. तुमचा स्वभाव कसा आहे तर उतावळा स्वभाव आहे. अँड अ रफ एक्सटेरियर. तुमच्या राशीला शनी असल्यामुळे तुमचा स्वभाव हा उतावळा आहे आणि रफ एक्सटेरियर म्हणजे सौग्र आहे, रफ आहे, कडक आहे असा. धिस एंडर्ड हिम टू देअर हार्ट्स इमिजिएटली. आणि हे सर्व त्याला जिंकायला सर्व भाग पाडत असे. एखाद्या कस्टमरला जिंकून घ्यायला ह्या सर्व गोष्टी इमिडिएटली भाग पडत असत. फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस लव टू थिंक दॅट ही हॅज अ फॉरबिडन एक्सटिरियर. आणि मग ते विचार करायला लावत असे की तो खरंच उतावळा आहे, आपण उतावळा आहोत ह्या गोष्टीला वगैरे. तर अशा पद्धतीने दिलेले त्याने वक्तव्य
इतरांना विचारात घ्यावं लागत असे. नेक्स्ट वन बघा. द नट्स वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर. जो शेंगा विक्रेता होता त्याने आता साहित्य आपलं गुंडाळायला सुरुवात केलेली होती. म्हणजे दिवसाचा एंड आलेला होता, दिवस संपत आलेला होता, घरी जायला आता सगळ्यांनी साहित्य पॅक करायला सुरुवात केली. अँड रोज टू गो होम. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू, सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटिल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट विच स्ट्रेड इन फ्रॉम समवेअर अँड टच्ड द ग्राउंड बिफोर हिम. आणि हा सिग्नल होता. जेव्हा शेंगा विक्रेता सर्व साहित्य पॅक करायला लागलं तेव्हा रात्र झालेली आहे आणि आता घरी जायचं आहे आणि आता घरी यायला पाहिजे, आपलं सुद्धा बंडल गोळा करून सगळं बांधलं पाहिजे, घेतलं पाहिजे, कारण डार्कनेस पुन्हा राहणार. जो काही ग्रीन असं लाईट होती, हिरव्या कलरची लाईट जी ज्याचा प्रकाश येत होता थोडाफार प्रमाणावरती, जो आता येणार नव्हता कारण शेंगा विक्रेता जाणार होता आणि आपल्यालाही आपलं पॅक करून जावं लागेल. ही पिकड अप हिज काउरी शेल्स. त्यांनी काउरी शेल्स ज्या कवड्या आहे ते पिकअप केल्या. अँड पॅराफेरनेलिया, काही जी काही साधनं होती बरोबर असलेले, लार्ज नंबर ऑफ स्मॉल आर्टिकल्स असतील किंवा छोटे मोठे, अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग वेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आउट. जेव्हा म्हणजे ही जी काय ग्रीन लाईट होती ती थोडीशी मंद डल व्हायच्या आतच, ती जाण्याच्या आतच थोडंसं हे सर्व ते बॅगेमध्ये भरून घ्यायला सुरुवात झाली. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. आणि मग ते ॲस्ट्रॉलॉजीने थोडंसं वर बघितलं तेव्हा एक माणूस त्याच्यासमोर उभा आहे. तर लक्षात आलं. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट अँड सेड, यू लुक सो केअर ओन. तर अशा वेळेस ही सेन्स ऑफ पॉसिबल क्लायंट, त्याने ओळखलं की क्लायंट आहे कोणी, तर हा कस्टमर आहे. आणि मग तो म्हणला की तू फारच चिंताग्रस्त दिसत आहे. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. तुला वेळ तर तू बस जरा खाली आणि माझ्याबरोबर गप्पा मार. असं बोलल्यानंतर द अदर ग्रंबल्ड सम रिप्लाय वेगली. तो मनुष्य जो होता उभा राहिला तो अतिशय ग्रंबल म्हणजे काय चिडला आणि त्याने रिप्लाय वेगली, स्पष्टपणे त्याने रिप्लाय दिला. चिडला तो रागाने, काहीतरी रिप्लाय दिला. द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन whereupon the other thrust his palm under his nose, saying, You call yourself an astrologer? ॲस्ट्रॉलॉजर इन्व्हिटेशन त्याला अजून देतो आणि whereupon the other, तो जो अदर म्हणजे तो जो उभा आहे तो, थस्ट हिज पाम अंडर हिज नोज, त्याच्या नाकाजवळ जातो, स्वतःचा पाम पुढे घेत, हात घेत आणि म्हणतो, स्वतःला काय तू काय ॲस्ट्रॉलॉजर समजतो? यू कॉल युअरसेल्फ एन ॲस्ट्रॉलॉजर? तू स्वतःला ज्योतिष समजतो? द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ड चॅलेंज. ॲस्ट्रॉलॉजरने पण चॅलेंज त्याचं स्वीकारलं. अँड सेड, टिल्टिंग द अदर्स पाम टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट. त्याने त्याचा हातामध्ये म्हणजे त्या स्वतःच्या हातामध्ये त्याचा पाम घेतला, हात घेतला, फिरवला असा आणि जिथं काही ग्रीन लाईटचा उजेड होता तिकडे नेला. युअर्स इज द नेचर, इज ए नेचर. तुझा स्वभावच असा आहे. ओ स्टॉप दॅट. युअर्स इज द नेचर, हा तुझा नेचर, तुझा स्वभावच असा आहे. म्हटल्यानंतर तो अदर स्टेड, तो मनुष्य जो आहे अदर सेड, ओ स्टॉप दॅट, तुझं बंद कर, थांबवते. टेल मी समथिंग वर्थवाईल, काहीतरी महत्त्वाचं सांग. वर्थवाईल म्हणजे काय, महत्त्वाचं सांग. आवर फ्रेंड फेल्ट पिक्ड. त्या माणसाला काय झालेलं होतं, राग आलेला होता. आय चार्ज ओनली 3 pies फॉर क्वेश्चन अँड यू गेट आउट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आय चार्ज ओनली 3 pies फॉर क्वेश्चन. तर ज्योतिष लगेच म्हणला की मी चार्ज घेतो त्याच्यावरती, प्रत्येक क्वेश्चनला 3 रुपीज, तीन पैसे घेतो, 3 pies घेतो, 3 कॉईन घेतो आणि ते तुला द्यावे लागतील. ॲट धिस अँड द अदर विथड्रू हिज आर्म, टूक आउट अँड आणा अँड फ्लंग इट आउट टू हिम. मग त्याने त्या अदरने म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीने काय केलं, त्याच्या हातामध्ये दिला टूक द आणा घेतला तो पैसा आणि त्याच्यावरती फेकला त्याच्याकडे. सेईंग, आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. मला काही क्वेश्चन आहे विचारायला तुझ्याकरता. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग यू मस्ट रिटर्न दॅट आणा टू मी विथ इंटरेस्ट. आणि तो म्हणला की तो दुसरा मनुष्य म्हणला की जर मला ब्लफिंग म्हणजे तू जर फसवत आहेस असं मला जर वाटलं, प्रूव्ह केलं, जरी तसं दिसलं, तर तू माझा पैसा हे मी तुला दिलेला आहे त्याचा मला डबल इंटरेस्ट व्याज असं पुन्हा मला तो रिटर्न द्यायचा आहे, असा तो दुसरा मनुष्य ज्योतिषाला बोलला. देन नेक्स्ट बघा. इफ यू फाइंड माय अँसर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 rupees. मग ज्योतिष म्हणला जर माझा अँसर सॅटिस्फॅक्टरी म्हणजे समाधानकारक वाटलं तर तू मला काय 5 रुपये देशील का? लगेच असतो अदर माणूस म्हणतो नो. ऑर विल यू गिव्ह मी 8 आनाज, मग 8 आणा देशील का, असं ज्योतिषाने विचारलं. ऑल राईट प्रोव्हायडेड यू गिव्ह मी ट्वाईस ॲज मच ॲज इफ यू आर रॉंग. ठीक आहे मी 8 आणा देईन, पण जर रॉंग असेल तर त्याच्या डबल तुम्हाला द्यायचं आहे. सेड द स्ट्रेंजर. तो स्ट्रेंजर अदर व्यक्ती बोलला. मग दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटिल फर्दर आर्ग्युमेंट. अशा पद्धतीने थोडंसं त्यांचं हे जे काही वाद होतो त्याच्यावरती करार होतो, ठरवलं जातं ठीक आहे म्हणून.
The astrologer sent up a prayer to heaven as the other lit a cheroot. ॲस्ट्रॉलॉजर काय करतो, तोपर्यंत थोडंसं प्रेयर बोलतो आणि हा जो दुसरा मनुष्य आहे तो काय करतो, सिगारेट तोपर्यंत थोडीशी पेटवतो. चिरूट म्हणजे सिगारेट पेटवतो. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. आणि तेवढ्यातच त्याच्याजवळ असलेल्या मॅच लाईट त्याने जी सिगारेट पेटवण्यासाठी वापरलेली असती त्याचा फ्लॅश पडला असतो आणि त्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजर त्याला पकडतो किंवा ॲस्ट्रॉलॉजरला त्याचा चेहरा दिसतो. देअर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड. जणू काय तेव्हा ॲस्ट्रॉलॉजरच्या हातातलं वारं निघून गेलेलं असतं. पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड. जुटका ड्रायव्हर्स सोअर ॲट देअर हॉर्सेस. जणू काय घोडागाडीचे घोड्याचा ड्रायव्हर गाडी ढकलत होता. अँड द बॅबल ऑफ द क्राऊड. गर्दी ॲजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. घोडागाडी तिथून जात होती, नंतर कार्स तिथून जात होते रोडवरून, नंतर जे क्राऊड होतं फार गर्दी होती. त्यामुळे पार्कमध्ये नंतर अंधार पण पडत असल्यामुळे डार्कनेस थोडासा सेमी डार्कनेस तयार झाला होता. द ऑदर सॅट डाऊन शकिंग हिज चेरूट. तो दुसरा मनुष्य जो होता तो खाली बसला चेरूट पेटवत ओढत. पफिंग आउट सॅड देअर रुथलेसली. एकदम असं रुथलेसली तो बसलेला होता. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. ॲस्ट्रॉलॉजरने त्याला ओळखले, तो ज्योतिषाने त्याला अनकम्फर्टेबल वाटत होतं, योग्य वाटत नव्हतं. हिअर टेक युअर ॲना बॅक. ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो की तुझा बाबा पैसा जो आहे मला दिलेला तो माघारी घे. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. मला असलं कुठलंही चॅलेंज नको आहे. इट इज लेट फॉर मी टुडे. मला लेट झालेलं आहे आज. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. तो सर्व ते साहित्य बंडल म्हणजे गोळा करून बांधायला सुरुवात करतो. द अदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड यू कांट गेट आउट ऑफ इट नाव. तो काय करतो मनुष्य दुसरा, तो त्याचं मनगड पकडतो आणि त्याला म्हणतो की तू आत्ता सोडून जाऊ शकत नाही. यू ड्रॅग मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. तू मला ढकलून ते बसवलेलं आहे मी जेव्हा पास होत होतो इथून तेव्हा. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप अँड हिज व्हॉइस शूक अँड बिकेम फेंट. ॲस्ट्रॉलॉजर एकदम भीतीने थरथर कापत होता आणि त्याचा व्हॉइस एकदम घाबरट बनलेला होता आणि तो नॉर्मल झालेला होता. लिव्ह मी टुडे. मला आज सोड. आय विल स्पीक टू यू टुमॉरो. ॲस्ट्रॉलॉजर म्हणला मी तुला उद्या बोलेन मी तुझ्याशी. द अदर ट्रस्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड चॅलेंज इज चॅलेंज गो ऑन. तो मनुष्य अदर ट्रस्ट हिज पाम, ते पुढे पाम देतो तिच्यासमोर म्हणतो की आव्हान एकदा आव्हान दिलेलं आहे तर पुढे मूव ऑन करायचं, गो ऑन करायचं. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप. ॲस्ट्रॉलॉजर प्रोसीड करतो पुढे, त्याचा घसाचा जो कोरडा झालेला होता. देअर इज वुमन. तो स्टोरी सांगायला सुरुवात करतो की एका ठिकाणी देअर इज वुमन, एका ठिकाणी वुमेन होती. देअर इज वुमन. स्टॉप सेड द ऑदर. तो त्याला थांबवतो, स्टॉप करून त्याला थांबवतो, म्हणतो की स्टॉप कर हे. देन आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. मला हे सगळं नको आहे. शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. मी माझ्या प्रेझेंटमध्ये आता सध्या मी यशस्वी होईल का नाही हे मला सांग. ॲन्सर दिस अँड गो. हे सर्व सांग आणि मग जा. अदरवाईज आय विल नॉट लेट यू टू गो टिल यू डिस्गॉर्ज ऑल युअर कॉईन्स. त्याशिवाय मी तुला काय करणार नाही, जाऊ देणार नाही जोपर्यंत सर्व मला पॉईंट परत मिळत नाहीत, कॉईन्स परत मिळत नाहीत, किंवा पॉईंट मला जे विचारायचे होते ते मला मिळत नाहीत तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही. डिस्गॉर्ज म्हणजे एल्ड सरेंडर और अंडर प्रेशर. तर I will not let you go till you disgorge all your coins. The astrologer muttered a few incantations and replied. तो काहीतरी असं ॲस्ट्रॉलॉजर थोडंसं मॅजिकल काहीतरी असं चमत्कारिक वर्ड बोलतो आणि मग रिप्लाय द्यायला सुरुवात करतो. ऑल राईट म्हणतो, ठीक आहे म्हणतो. आय विल स्पीक बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. जर तुला खात्री पटली तर ठीक आहे, तू मला रुपये देशील का, काही रुपये, 1 रुपये देशील का, असं ॲस्ट्रॉलॉजर त्याला विचारतो. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ अँड यू मे डू व्हॉट यू लाईक. त्याशिवाय मी माझं तोंड उघडणार नाही, मग तुला काय करायचं आहे ते कर. आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग. त्या हॅगलिंग म्हणजे काय, बार्गेनिंग दोघांच्यामध्ये होतं हे. आणि मग अदर ॲग्रीड होतो, तो दुसरा मनुष्य सहमत होतो आणि ॲस्ट्रॉलॉजर सेड यू वर लेफ्ट फॉर डेड. एम आय राईट. तू मेलेला जिवंत होऊन आलेला आहे, बरोबर आहे. या टेल मी मोर. हो बरोबर आहे, खरोखर आहे, अजून सांगा असं. अ नाईफ हॅज पास थ्रू यू सेड द स्ट्रगल. ॲस्ट्रॉलॉजर सांगतो की तुला नाईफ म्हणजे चाकू तुझ्या आरपार गेलेला होता, तुझ्या आरपार गेलेला होता आणि त्यातून तू जिवंत आलेला आहे.
तर लगेचच दुसरा मनुष्य म्हणतो, गुड फेलो, एकदम छान. ही बेअर्ड हिज चेस्ट टू शो द स्कार. व्हॉट एल्स, अजून काही, असं तो बोलतो. बरोबर आहे, अजून काही. अँड देन यू वर पुश्ड इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड. यू वर लेफ्ट फॉर डेड. चाकू तुला खुपसलेला गेलेला होता आणि तुला तिथेच असलेल्या विहिरीमध्ये, फील्डमध्ये, शेतातील विहिरीमध्ये तुला ढकलून देण्यात आलेलं होतं. यू वर लेफ्ट फॉर डेड. आणि तुला डेड हे जवळजवळ तू डेड झालेला होता, मृत्युमुखी पावलेला होता. आय शूड हॅव बीन डेड इफ कम पासर बाय हॅडंट चान्स टू पिप इन टू द वेल, एक्सक्लेम द अदर. मादर बरोबर आहे म्हणतो, आणि मी मेलोच होतो जर कोणी मला पासरबाई, म्हणजे जर एखादं कोणी तिथून गेलं नसतं तर मी मेलेलो होतो. पण पासरबाई गेले, जवळून जाणारी गेली, आणि त्यांनी मला काय केलं, पिप इन टू द वेल, म्हणजे मला ओढत आणलं, त्या वेलमधून काढलं, असं तो अदर व्यक्ती सांगतो. ओव्हरवेल्म बाय इन्थुजियाझम, अतिउत्साहानं तो ते सर्व सांगतो. व्हेन शॅल आय गेट ॲट हिम, ही आस्क, क्लेंचिंग हिज फिस्ट. पण तो लगेचच अदर व्यक्ती विचारतो की व्हेन शॅल आय गेट ॲट हिम, पण तो व्यक्ती ज्याने मला मारलं तो कधी सापडेल, ही आस्क, आणि ते मूड दाबून ते क्वेश्चन विचारतो. तर ॲस्ट्रॉलॉजर काय सांगतो, इन द नेक्स्ट वर्ल्ड, दुसऱ्या जगात. ॲन्सर द ॲस्ट्रॉलॉजर, ही डायड 4 months ॲगो इन अ फार ऑफ टाउन. आणि तो काय सांगतो की दुसऱ्या जगात भेटेल तुला, कारण तो 4 महिन्यापूर्वीच दूरवरच्या शहरात, फार ऑफ टाउन म्हणजे दूरच्या शहरात मेलेला आहे 4 महिन्यापूर्वीच. यू विल नेवर सी एनी मोर ऑफ हिम, तू कुठेच त्याला आता पाहू शकत नाही. द अदर ग्रोन राऊंड हिअरिंग इट, तो व्यक्ती ते ऐकून थोडंसं ग्रोन होतं, त्याला राग येतो. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसीड, ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो, ॲस्ट्रॉलॉजर पुढे उत्तर देतो, गुरुनायक. यू नो माय नेम, द अदर सेड, टेकन बॅक. मग तो गुरुनायक बोलल्यानंतर ॲस्ट्रॉलॉजर लगेचच दुसरा व्यक्ती म्हणतो की तुला माझं नाव माहीत आहे. ॲज आय नो ऑल अदर थिंग्स गुरुनायक, लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. मग तो म्हणतो की मला अजून बऱ्याचशा गोष्टी माहीत आहे. ज्योतिषी म्हणतो, गुरुनायक नावच नाही, अजून ऐक, लक्षपूर्वक ऐक काय मी म्हणतोय ते. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ धिस टाउन. तुझे विलेज उत्तरेकडे जाऊन, युअर विलेज इज 2 days जर्नी, तुझ्या विलेजकडे आहे 2 days जर्नी आहे. ड्यू नॉर्थ ऑफ धिस टाउन, उत्तरेकडे. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. आणि तू तुझ्या विलेजकडे, उत्तरेकडे तुझे विलेज आहे, 2 दिवसाची जर्नी आहे, तू ट्रेन कर आणि तिकडे जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. तू म्हणजे मी अजून तुला सांगतोय, तुझ्या लाईफमध्ये अजून डेंजर आहे, भयंकर तुझ्या लाईफमध्ये असं डेंजर आहे, धोका आहे, तर तू जावावंस तिकडे. ही टूक आउट अ पिंच ऑफ सॅक्रेड ॲश. ज्योतिषाने थोडंसं पवित्र असं राख आहे त्याचं थोडंसं अंश त्याला दिला, आणि हेल्ड इट टू हिम, त्याच्या हातामध्ये दिला, आणि त्याने सांगितलं की रब इट ऑन युअर फोरहेड, तो लाव तुझ्या कपाळाला आणि गो होम. आणि आज जा घरी. नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन, तू साऊथच्या दिशेने, दक्षिणेच्या बाजूने अजिबात जाऊ नको. अँड यू विल लिव्ह टू बी 100. जर असं केलंस तू तर तुझं आयुष्य किती वर्ष आहे, 100 वर्ष तू जगशील, असं ज्योतिषाने सांगितलं. दक्षिण दिशेने अजिबात जाऊ नको. देन नेक्स्ट काय म्हणतोय तो, वाय शूड आय लिव्ह होम अगेन, मी पुन्हा घरी का जाऊ. द अदर सेड रिफ्लेक्टेड, तो व्यक्ती बोलतो पुढचा की मी घरी का जाऊ. आय वॉज ओनली गोईंग अवे नाव अँड देन टू लुक फॉर हिम टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. का मी घरी जाऊ, मला गोईंग अवे नाव अँड देन टू लुक फॉर हिम, मला शोधायचं आहे त्याला, आणि शोध घेऊन आय मेट हिम, त्याला मारायचं आहे मला. चोक आउट हिज लाईफ, तो मला जो फेकून देणार आहे विहिरीत, मला मर्डर करणारा, मला मारणारा आणि फेकून देणार, त्याला मला शोधायचं आहे, मारायचं आहे. ही शूक हिज हेड रिग्रेटफुली, त्याचं डोकं नुसतं असं पश्चातापानं भरलेलं होतं. ही हॅज एक्सेप्ट माय हँड्स, ते ना म्हणजे तो आधीच, ही हॅज एक्सेप्ट माय हँड्स, आय होप ॲट लिस्ट ही डायड ॲज ही डिझर्व. तर तो सांगतो ज्योतिषी की येस सेड द ज्योतिषी, ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी, मला त्याचा ही हॅज एक्सेप्ट माय हँड, माझ्या हातात तुझी सुटका झालेला आहे. होप ॲट लिस्ट ही डायड ॲज ही डिझर्व, वाटते कदाचित तो मेलेला असेल. तर येस, ॲस्ट्रॉलॉजर बोलतो, ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी, तो लॉरीच्या एका खाली ॲक्सिडेंट झाला त्याचा, लॉरीच्या खाली क्रश झालेला आहे. द अदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर इट, आणि तो जो गुरुनायक आहे, त्याला गुरुनायकाला फार आनंद झाला हे ऐकून की त्याचा पण ॲक्सिडेंट झालेला, लॉरीखाली तो मेलेला आहे असं ऐकून. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाईम द ॲस्ट्रॉलॉजर पिक्ड अप हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू हिज बॅग. आणि प्लेस सगळा एकदम असं शांत डेझर्टेड एकदम झालेला होता.
आणि त्यावेळेला आणि ॲस्ट्रोलॉजर काय करतो, सगळं आर्टिकलचे साधनं जे ते उचलतो, गोळा करतो आणि बॅगमध्ये टाकतो. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन. ती हिरवा लाईट जी होती, कंदील जे होते ते पूर्णपणे गेलेलं होतं, कारण शेंगदाणा विक्रेता तो गेलेला असतो. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलन्स. सर्व तो डार्कनेस जो प्लेस आहे तो सोडतो आणि एकदम सायलन्स असतो, तो पण नंतर निघतो. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट आफ्टर गिविंग द ॲस्ट्रोलॉजर हँडफुल ऑफ कॉईन्स. आणि तो स्ट्रेंजर जो आहे म्हणजे गुरु नानक जो आहे तो गेलेला असतो त्याला त्याच्या हातामध्ये कॉईन्स देऊन. इट वॉज नियरली मिडनाईट. आता रात्री जवळजवळ मध्यरात्री झाली होती. वेन द ॲस्ट्रोलॉजर रिच्ड होम. तो जेव्हा घरी येतो तेव्हा हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड रिमाइंडेड अँड एक्सप्लेनेशन. हिची वाईफ जी आहे, पत्नी जी आहे, ती घरी वाटच बघत होती दरवाजापाशी आणि तिने विचारलं का लेट आला म्हणून. ही फ्लंग द कॉईन्स ॲट हर अँड सेड काउंट देम, वन मॅन गेव ऑल दॅट. आणि तो तिच्याकडे कॉईन्स देतो, फेकतो आणि सांगतो की हे काउंट कर तू, मोज, एकाने दिलेले आहेत. 12 अँड हाफ आना शी सेड काउंटिंग. तिने काउंट केला आणि सांगते 12 रुपयांनी हाफ, 12.5 आनाज आहेत, पैसे आहेत. शी वॉज ओव्हरजॉयड. ती अतिशय आनंद झालेली होती. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमॉरो. मी काही प्रमाणात उद्या काय करते, त्याचं गूळ आणि खोबरं विकत घेते. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर ॲज मेनी डेज नाव. ते मुलगा फार दिवस झालं स्वीटची ऑफर करत आहे, स्वीट बनव म्हणून म्हणत आहे मुलगा, तर त्याच्याकरता मी हे बनवेन. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ्स फॉर हर. अशा पद्धतीने चांगले छान छान पदार्थ मी तिच्याकरता चाइल्डकरता बनवेल असं त्याची बायको सांगते. द स्वाईन हॅज चिटेड मी. लगेचच तो रागाने बनतो. कोण? तर ॲस्ट्रोलॉजर. स्वाईन म्हणजे काय, तर पीक. त्या डुकराने मला फसवलं. ही प्रॉमिस मी रुपी. तो मला रुपी देणार होता, 1 रुपया देणार होता. सेड द ॲस्ट्रोलॉजर. शी लुक्ड अप ॲट हिम. यू लुक वरीड, व्हॉट्स रॉंग. तर तिची बायको तिच्याकडे बघते आणि म्हणते की तुम्ही फार काळजी दिसते, काय काय घडले, काय चुकीचं काय घडले का, काय घडले का. नथिंग. तो म्हणतो काहीच नाही. आफ्टर डिनर सिटिंग ऑन अ पायल. पायल म्हणजे काय, तर जी काही कॉट असते बसण्याची, खाट म्हणतो. ते जेवणानंतर बसलेले असतात खाटवरती आणि ही टोल्ड हर. तो ज्योतिषी सांगतो तिला, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. माझ्या डोक्यावरचं फार मोठं, माझ्या लाईफमधलं माझ्या डोक्यावरचं फार मोठं ओझं आज गेलेलं आहे. असं माहीत आहे का तुला. तर असं तो बोलतो. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. किती वर्षापासून माझे हात असे रक्ताने माखलेले होते, माखलेले आहेत असं मला वाटायचं, असं मला वाटत होतं. सारखं मी त्या ह्याच्यामध्ये होतो. दॅट वॉज द रिझन वाय आय रॅन अवे फ्रॉम होम. आणि मी त्याकरता माझं घर सोडून आलेलो होतो आणि इथे सेटल झालो आणि मॅरिड यू आणि तुझ्याशी लग्न केलं. ही इज आलाय. पण आता तो मला ज्याच्या मुळे माझा हात रक्ताने माखलेले आहेत असं वाटत होतं. तो जिवंत आहे. शी गास्प्ड. त्याची बायको लगेच धापा टाकतच. यू ट्राय टू किल हिम. तुम्ही त्याला मारायचा प्रयत्न केला होता, तुम्ही मारलेलं होतं त्याला, तुम्ही ठार केलं होतं त्याला, असं विचारतो. तर तो ॲस्ट्रोलॉजर म्हणतो, येस, इन आवर विलेज. बरोबर आहे, आमच्या गावामध्ये. वेन आय वॉज सिली यंगस्टर. तेव्हा मी एक मूर्खाचा तरुण होतो. वी ड्रँक. तेव्हा आम्ही सगळ्यांनी काय केलं होतं, ड्रिंकिंग घेतलेली, दारू पेलेलं होतं. गॅम्बल, जुगार आम्ही खेळत होतो आणि आमच्यामध्ये काय झाली, कॉरल बॅडली वन डे. आमच्यामध्ये भांडणं झाली. व्हाय थिंक ऑफ इट नाव. आपण आता का तो विचार करायचा, टाईम टू स्लीप, आता झोपायची वेळ झालेली आहे. तो ज्योतिषी बोलतो, ही सेड यॉर्निंग. आंबळे द्यायला सुरुवात करतो. अँड स्ट्रेच्ड हिमसेल्फ ऑन द पायल. अशा पद्धतीने तो काढ असा कपाटवरती झोपी जातो. दिस इज रिटन बाय आर के नारायण. मुलांनो, स्टोरी तुम्हाला आर के नारायण यांची मालगुडी डेजमधली हा एक पार्ट कसा वाटला. माझं सांगितलेलं एक्सप्लेनेशन तुम्हाला समजलंच असेल, तर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू. मी नेक्स्ट व्हिडिओज तुमच्याकरता सादर करणारच आहे.